खरं तर मला माहितच नव्हतं रक्षाताई त्यांची तब्येत खराब आहे. त्या आजारी आहे. तर खऱ्या अर्थाने त्याची तब्येत चांगली व्हावी ही मुक्ताईचरणी प्रार्थना करतो. आणि रेल्वे आंदोलनाचा विषय घेतला तर तो खऱ्या अर्थाने दिव्यांग राष्ट्रीय सेना, भीम आर्मी, प्रवासी संघटना आणि व्यापारी संघटना या सगळ्या बोदवडा तालुक्यातल्या आणि मुक्ताईनगर तालुक्यातल्या जवळपासच्या गावांनी लावलेलं आंदोलन होतं. याच्यापूर्वी 2023ला पण आंदोलन झालं होतं. कोरोना काळाच्या दरम्यान ते आंदोलन झालं. कोरोना संपला त्यानंतर आंदोलन झालं होतं. आणि आताही परत 30 तारखेला आंदोलन झालं. त्याचं पत्र त्यांनी 14 तारखेला दिलं होतं. मलाही पत्र दिलं होतं त्यांनी, की असं आंदोलन आम्ही करतोय. तेव्हा ते मला भेटलेही प्रत्यक्षात. तर मी त्यांना तेव्हा बोललो होतो, की तुमचं तर मध्ये DRM मॅडमची चर्चा होऊन काहीतरी ठरलं होतं. त्यांनी सांगितलं स्टॉपेज संदर्भात त्यांनी काही सकारात्मक मला बोलले नाही. योगायोगाने त्या दिवशी माझा बोदवड तालुक्यात दौरा असताना, हे आंदोलन चालू असताना मला तिथल्या लोकांनी बोलवलं आणि मी त्या आंदोलनाला गेलो. शेवटी मी शिवसेनेचा पदाधिकारी, शिवसेना मी जेव्हा रक्षाताई बहुतेक गृहिणी होत्या, त्याच्या 15 वर्षापासून मी शिवसेनेचं काम करतो आणि माझा स्थायी भाव आहे आंदोलन करणे. त्या म्हणता आंदोलन केल्याने काही होत नाही. त्यांचा एक हे आहे, की त्यांनी आता त्याच्यात या बाईटमध्येच म्हटलेलं आहे, की आंदोलन बिंदोलन करण्याने काय होतं. तर ह्या देशामध्ये घटनेने स्वातंत्र्य दिले प्रत्येक माणसाला, की कोणत्याही विषयाला घेऊन तुम्ही त्या पद्धतीत घटनेच्या चौकटीत राहून आंदोलन करणे हा त्याचा स्वतःचा अधिकार आहे. आणि ते आंदोलन त्या संघटनेने केले. त्या आंदोलनामध्ये लोकप्रतिनिधी या मतदारसंघातला मी प्रथम नागरिक म्हणून मी त्या आंदोलनात सहभागी झालो. त्या लोकांच्या मागण्या अतिशय रास्त मागण्या आहे. ज्या गाड्या कोरोना काळात चालू होत्या त्याच गाड्या बंद झालेल्या आहे. आणि ते ते बोलत असताना मी रक्षाताईवर एक शब्दही बोललेलो नाही, किंवा मला रक्षाताईवर एका पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर मी त्यात बोललो नाही. ते रक्षाताईंनी बहुतेक ऐकलं नाहीये. आणि राहिला विषय, मला त्या डिपार्टमेंट संदर्भात किंवा केंद्राच्या त्या विभागाच्या संदर्भात बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. मी मोदीजींना मानतो. मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही सरकारमध्ये आहे. पण मोदीजींनाही वाटतं प्रत्येकाला स्टॉपेज दिला पाहिजे. उडान योजनेच्या माध्यमातून त्यांनी पूर्ण एअरलाईन जोडून दिल्या. जळगाववरनं आता पुण्याला जायला लागलं, जळगाव हैदराबाद जायला लागलं, जळगाव गोवा विमान जायला लागलं. एवढा मोठ्या पद्धतीमध्ये त्यांचा व्ह्यू असताना फक्त रेल्वे लाईन मधून आमच्याकडे येणाऱ्या 4 आमच्या हक्काच्या गाड्या जर थांबत असतील तर या प्रवाशांच्या माध्यमातून आंदोलन होणं साहजिक आहे. आणि त्या आंदोलनाला लोक थांबले तर तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं कारण नाही. कारण तुमची कालची जी बाईट बघितली मी एक दिवस उशिरा बघितली, नाही तर चंद्रकांत पाटला स्थायी भाव आहे, आतापर्यंत तुम्हाला उत्तर तेव्हा दिलं असतं. त्या गाड्या थांबल्या नाही. शासनाच्या विरोधात नाही, प्रशासनाच्या विरोधामध्ये आंदोलन होतं. प्रशासनाने त्या गाड्या थांबवल्याच गेल्या पाहिजे. तुम्ही आणखी सांगितलं की 900 किलोमीटरची मी काहीतरी एक लाईन करते, 900 करोड रुपयाची एक लाईन करते आहे. ती लाईन पण मुक्त तिकडून येताना पाचोऱ्यावरून येताना सरळ मलकापूर जाते आहे. ती जर बोदवड आणि ब्रानपूर इंदोर लागली असती तर मुक्ताईनगर आणि मधला अंतरही कमी झाला असता आणि एक नवीन वे तयार झाला असता. काही लोकांनी आपल्याला तशी मागणी केली होती, की आता पहिल्याच 2 ट्रॅक, त्याचे 3-4 ट्रॅक तुमच्या मलकापूरकडे जाणारे आहे. त्यात आणखी एक तिसरा चौथा ट्रॅक होतोय. त्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा हा नवीन झाला असता तर खऱ्या अर्थाने कौतुक केलं असतं. आणि तुम्ही सांगता विकास कामं बोदवडसाठी, तुम्ही खरंच खूप विकास कामं केले आहे. तो बोदवडचा ओव्हरब्रिज पण तुम्हीच केलाय, तो बघितला आम्ही. त्याच्यावरून दररोज जाता येताना तुमची प्रत्येक वेळी आठवण येते. त्याच्यामुळे बोदवडचा ओव्हरब्रिज तुम्हीच केला, आम्ही कुठे नाही म्हणतोय. विकास कामं तुम्ही खूप केलेले आहे. आणि राहिला प्रश्न, तुम्ही सांगितलं की आमदार आणि त्याचे कार्यकर्ते की ट्रोल करताय किंवा ते काहीतरी करताय. मी एक शब्द तुमच्या बाबतीत कधी बोललेलो नाही. रेल्वे आंदोलनासंदर्भात बोललेलो नाही. पण ते तुमच्या डोक्यामध्ये काय आहे मला माहीत नाही. मी तुमचा आदर करतो. खडसे फॅमिली म्हटलं म्हणजे सगळे खडसे नाही. तुमचा आदर करतो आणि मी हे बोलून दाखवण्याची काही गरज नाही. प्रत्येक वेळी मध्ये काही झालं केडी आंदोलनात तुम्ही डायरेक्ट माझं नाव घेऊन बोललात. कोणाच्या म्हणण्यावरून बोलता ते मला माहीत नाही. आणि तुम्ही सांगितले कार्यकर्ते तुम्हाला ट्रोल करताय, तर कार्यकर्ता आहे तो. त्याला जर काही वाईट वाटलं तर आम्ही बाळासाहेबांच्या तालमीत तयार झालेले लोक आहे. आमच्या सरकारच्या विरोधात आमच्या एखाद्या मंत्र्यांनी व्यवस्थित काम नाही करत, आम्ही त्याच्या विरोधात आंदोलन करणारे लोक आहे. आम्ही त्या याच्यातून आले, मुशीतून आलेले लोक आहे. आंदोलन करणं आमचा स्थायी भाव आहे. त्यातून काही होत नसेल किंवा तुम्ही काही मानत नसेल तर इंग्रज बी याच्यापूर्वी काही मानत नव्हते. त्या इंग्रजांच्या काळात बी खूप आंदोलनं झाली. पण मग शेवटचं आंदोलन यशस्वी झालं आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं. म्हणजे आंदोलन आहे खऱ्या अर्थाने एक चालत आलेली चळवळ आहे. आणि त्या चळवळीला मूठमाती देण्याचं काम कोण करत असेल तर मला ते काही पटत नाही. आणि कार्यकर्ते जर म्हटलं तुम्ही, तर खडसे साहेबांची एबीपी माझाची परवाच मुलाखत बघितलेली आहे मी. परवा म्हणजे मागच्या 15-20 दिवसापूर्वी, महिन्याभरापूर्वी काहीतरी मुलाखत एबीपी माझाला दिली. त्यांना जेव्हा त्यांनी विचारलं की तुमचे भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते एकच आहेत, त्यांनी सांगितलं हो बरोबर आहे.
राष्ट्रवादी आणि भाजपचे कार्यकर्ते एकच नाही, एकच आहे, म्हणजे खडसेचे कार्यकर्ते आहे. भाजपचा एक पण नाही, राष्ट्रवादीचा एक पण नाही. तुमचेच कार्यकर्ते तुमच्या गाड्यात बसता आणि आमच्या विरोधात किती ट्रोल करता याच्या संदर्भात आम्ही कधी बोलतो का? तुमचे कार्यकर्ते इकडे तुमचा सत्कार करता, तुम्ही मंत्री झाले तर, आणि तिकडे जाऊन वर्धापन दिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहता. या सगळ्या काही गोष्टी वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्यासाठी मी तारीख घेतलेली आहे. मी अमित शहा साहेबांची तारीख घेतली आणि मी त्यांच्यापर्यंत हा विषय पोहोचवेल. मी महायुतीतला मारक होणार नाही, पण युतीतला एखादा घटक असं करत असेल तर निश्चितच वरिष्ठांपर्यंत मी या गोष्टी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. शेवटी मी ज्या पक्षात राहतो त्या पक्षाची सगळे ध्येयधोरणं पाळतो. मी शिवसेनेचा आहे, धनुष्यबाण माझ्यासोबत आहे आणि धनुष्यबाण आणि भाजपाची युती आहे. त्यामुळे त्या युतीच्या माध्यमातून मी काम करण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही तुमच्या काम करता, मी माझ्या काम करतोय. तुमच्या बरोबर राहणारे काही कार्यकर्ते 24 तास फक्त मला ट्रोल करता. मी कधी एक शब्दाने तक्रार केली का? किंवा सगळा समाज पण मुक्ताईनगर मतदारसंघावर पण पाहतोय की ते काय करता. मी कधी म्हटलं का तुमच्या म्हणण्यावर केलं? आणि तुम्ही काल सांगितलं की आमदार फक्त माझ्यावर टीका करतात, माझ्याबद्दल बोलता. कुठे एक शब्द बोललो रेल्वे आंदोलन संदर्भात ते दाखवा, त्याचा पुरावा द्या, म्हणजे मी तुमची जाहीरपणे माफी मागेल. उलट पत्रकारांनी विचारल्यावर मी त्याच्याकडे प्रशासनाकडे लक्ष वेधलं की प्रशासनाची चुकी आहे. असं असतानाही तुम्हाला दवाखान्यामध्ये माझ्या विरोधामध्ये पत्रकार परिषद घेण्याची गरज पडली. मला असं वाटतं की हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे, हरकत नाही. आणि तुम्ही पाण्याच्या योजनेच्या संदर्भात बोलला तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ऐतिहासिक अशी पाणी योजना मंजूर करून दिलेली आहे. पूर्णाच्या पाण्यामध्ये जो गाळ येतो किंवा जे टर्बायटी असते ते पूर्णाच्या नदी पार करून तापीवरनं 95 करोड रुपये पिण्याच्या पाण्याची योजना फक्त मुक्ताईनगर मध्ये मंजूर केली आहे. फक्त 3.5 वर्षाच्या कार्यकाळात. 30-30 वर्ष मी आमदार किंवा मंत्री, 4-4 खात्याचा मंत्री, नंतर 12-12 खात्याचा मंत्री किंवा विरोधी पक्ष राहिलो नाही मी. माझ्या संदर्भामध्ये ह्या गोष्टी आहे. कालपर्यंत ज्यांनी तुमचा प्रचार केला ते आज राष्ट्रवादीत जाऊन महाविकास आघाडीवर इतके ताशेरे ओढताय, महाविकास आघाडीवर इतके चर्चा करतात, त्यांच्या संदर्भात तुम्ही एक शब्दही बोलत नाही. माननीय खडसे साहेब, आजही महाविकास आघाडीच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी सरकार डबघाईच केलं आहे. आता दुसऱ्या कोणत्या योजना होणार नाही. दररोज महाविकास आघाडीच्या महाविकास आघाडी म्हणतो मी, महायुतीच्या संदर्भामध्ये नियमित टीका करताय. नियमित महायुतीच्या टीका करत असता. महायुतीच्या विरोधामध्ये इतकं बोलता. महायुतीने या लाडकी बहीण योजना दिल्याने, म्हणजे लाडकी बहीण योजनेला किती विरोध त्यांचा आला. लाडकी बहीण योजना दिल्याने महायुतीच्या आता इतर योजना करण्यासाठी सरकारकडे पैसा राहिला नाही, सरकार कफलक झालंय. असं इतकं बोलत असताना तुम्ही त्यांच्या बाबतीत कधीतरी एक शब्द बोललात का? त्यांनी महायुतीच्या नेत्यांच्या विरोधात इतकं बोलले, ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या विरोधात बोलले, ते माननीय गिरीश भाऊंच्या विरोधात बोलले. एक शब्द आपण बोलत नाही किंवा पत्रकार परिषद घेत नाही. पण आमदार चंद्रकांत पाटील काही बोलला की आपण सगळे उठून उभे राहतात. म्हणजे खडसे कुटुंब, आमच्या एका कुटुंबाला विरोध नाही आहे, आमच्या वृत्तीला विरोध आहे. तुम्हालाही खासदार करताना आमचा खारायचा खारीचा नसेल, आणखी काही मुंगीचा वाटा असेल तर असेल. आम्ही जे एका विचारान, मोदी साहेबांच्या विचारान, राष्ट्रीय विचाराने आम्ही मतदान केलं, ते विसरलं तर आमचं काही म्हणणं नाही. आम्ही त्या दिवशी म्हणत नव्हतो. पण ज्या चाललंय ते तर आता वरिष्ठांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी आमची, ते आम्ही पोहोचवू. तुम्ही आणखी एक मुद्दा घेतला की पाणी योजना, तर पाणी योजना आम्ही केली, पण मधल्या काळामध्ये 19/7/2024 एक 1100 करोड रुपयाचं टेंडर प्रसिद्ध झालं सिंचनाचं, जे बोदवड तालुक्यातला 4000 हेक्टर जमीन सिंचनाखाली आणेल. ते का बघितलं नाही आपण? याच महायुतीमध्ये वरणगाव तडवेल उपसा जलसिंचन योजनेचं उर्वरित वितरण व्यवस्थेचं 500 करोड रुपयाचं टेंडर आम्ही केलं. ते का चर्चा आपण करत नाही? आम्ही केलेल्या कामावर चर्चा करत नाही, बोदवड तालुक्यासाठी चर्चा करत नाही. तुम्ही बोदवड तालुक्याचं म्हणता तर फक्त आम्हाला जर काही वाटलं तर आम्ही, आता मी ते आंदोलन न बोलताही तुम्ही माझ्यावर दवाखान्यातून बोलताय. किती तुम्हाला माझ्याविषयी द्वेष ते दिसत आहे. आणि एक आमदार म्हणून तुम्हाला जर द्वेष करायचा असेल तर करा, पण सरकारमध्ये आपण एकत्र आहे. आणि तरी पण तुम्हाला विरोध करायचा असेल तर करा. शेवटी राजकारण तुम्ही जे बोलला ना की आम्हालाही खूप बोलता येतं, तर आम्हालाही खूप बोलता येतं. मग इलेक्शनमध्ये काय काय झालंय, कोणते कामं केले होते, कोणते कामं न केले होते, त्याच्या काय झालेलं आहे, बिना कामं करता बिलं काढलंय, याच्यावर काय झालंय, या सगळ्याच गोष्टी समोर आलेल्या आहे. अनेक जण टीका करता, खडसे साहेब नेहमी टीका करता की यांनी असं केलं, त्यांनी तसं केलं, त्यांनी तसं केलं. तर ह्याच्या अनेक गोष्टी समोर आहे, तेव्हाही होते, आजही आहे. पण योग्य वेळी योग्य उत्तर देऊ. आता तुम्ही तर मंत्री झाले, तुम्हाला तर शुभेच्छा आहे की तुम्ही देशाचं भलं करताना मतदारसंघाचं पहिल्यांदा भलं करा. आमचा तुम्हाला सपोर्टच आहे. तुमच्या संदर्भात काल आदर होता, आज आदर, उद्या आदर राहिला नाही. हा आदर होता, हा असं आर्टिफिशियल बोलत नाही मी. मी एकदम स्पष्ट बोलणारा माणूस आहे. मी काही कोणाला घाबरत नाही, कोणाची भिडवाड पाडत नाही. राजकारण हा काही आमचा व्यवसाय नाही.
राजकारणात पदं भेटले पाहिजे आणि आम्ही ते पदं घेऊन चाललो पाहिजे. फक्त पदावर आम्ही जिवंत राहिलो पाहिजे. आमचं म्हणणं नाही. 2014 पर्यंत आमदार म्हणून जिल्हा प्रमुख म्हणून काम करत असताना कोणत्याच पदाची अपेक्षा केलेली नव्हती. म्हणून आपल्याला कृपया विनंती आहे, आपला गैरसमज आहे तो काढून टाकावा. मी कधीच आपल्या विरोधात बोललो नाही. कार्यकर्ते जर बोलले असतील तो तो त्यांचा स्वतःचा व्यक्त केलेलं मत असेल. आणि तुम्हाला काही लोक जर काही सांगत असतील तर ते व्हेरीफाय करा. तर काही लोक इकडून तिकडे आणि तिकडून इकडे सांगणारे लोक अनेक असतात. तर व्हेरीफाय करा. आपल्या तब्येतीची काळजी घ्या, सदृढ व्हा आणि मतदारसंघाचा, जिल्ह्याचा, देशाचा विकास करण्याचा प्रयत्न करा.